चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नामंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये, पण तरी पण सरकार त्यांचा आहे, सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला। पण आपल्याला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीने ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहे त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू आणि जे हस्तांतरण आता जमिनीत होत आहे ते 100% आम्ही थांबवू। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत, मोठे प्रकल्प आहेत, मात्र आता त्या कंत्राटदारांची देणी बाकी आहेत आणि ते कंत्राटदार मंत्रालयाच्या चक्रा मारत आहेत। जवळपास 76,000 कोटींची देणी बाकी आहे। एकदम बरोबर आहे। असं आहे की ज्या पद्धतीनं PWDच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे कामं झालेत, इरिगेशन माध्यमातून अनेक कामं झाले, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे ज्यांनी कामं केले ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचे देय बाकी आहे, त्यांचं बिल त्यांनी सबमिट केले पण त्यांना पैसे त्यांचे मिळाले नाही। जवळजवळ 76,000 कोटी रुपये 76,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रामध्ये देणं बाकी आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्टर सर्व नेत्यांकडे जात असतात। माझ्याकडे सुद्धा अनेक डेलिगेशन आलेत, PWDचे आले, इरिगेशनचे आलेत की आमचे पैसे आम्ही काम केलं आणि वारंवार आम्ही सरकारला आमच्या पैशाची मागणी करतो की आम्हाला सरकार पैसे देत नाही। त्याच्यामुळे 76,000 कोटीचं देणं आहे आणि असं जर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कॉन्ट्रॅक्टरला राज्य शासनाने त्याचे पैसे व्यवस्थित दिले पाहिजे नियमानुसार, हे आमचं सगळ्यांचं मत आहे।